नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. तर काही आता वाजले दुपारचे 2 आणि आज सकाळपासून विचार करतोय की काय ब्लॉग शूट करूया, तर काहीच समजत नव्हतं. आज गेल्या भरपूर दिवसापासून आपले नाही का 200+ ब्लॉग झाले आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या आहेत. तर त्याच्याच विचार करत होतो की आज काय तुम्हाला दाखवू आणि काय इंटरेस्टिंग करू. तर आत्ता घरामध्ये चिकू बाबू आम्ही तिघजण बसले आणि आजी आजोबा नाही का झाडाखाली गप्पा मारत बसलेत. तर आजचा हा ब्लॉग आपण त्यांच्यासोबत एकदम बिंदास आणि मनमोकळा शूट करू. आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्या प्रश्नांचे ॲन्सर काय असणार आहेत ते बघायला नक्कीच मजा येणार आहे. काही मी प्रश्न तयार केले आहेत, मी ते त्यांना विचारतो, त्याच्यातून आपल्याला काय ॲन्सर भेटतंय. तर चला बघूया. चला बाहेर. चल. तर काय तर आता 2 वाजले मी रोज आता डोक्याला हात पाय लावून बसला होता. ब्लॉग सापडला ना म्हणून काय कॉन्टेंट करावा म्हणून देव पावला आणि एक कॉन्टेंट सापडला. काय सापडा? प्रश्न विचारायचे. हा का? हा. गाईड चिकूला पण टेन्शन आलं होतं. सकाळपासून विचार करत होतो की काय शूट करू. तर चला आता आजी आजोबा कसे बसले आहेत. आजोबा झोपलेत आणि आजी नाही का आजोबांच्या पायथ्याला बसली. पाय झोपली पाय चोपी हा झोपती म्हातारले आणि तुम्ही तर म्हणतात तिला की जपत नाही. बोळके दाताचा पत्ता नाही. बांगडे दिलेत म्हणलं हे जर बांगडे घालायचे कुठं? सोपाटात इथपर्यंत? हा कोपऱ्यापर्यंत. बाईकी 500 रुपये नाना कोण द्या. 500 रुपये काय बांगडे भरायला. माझ्याकडे काय ती तुला पैसे नाहीत का पाकिटात? आपल्याला मागायचंच नाही पैसा तुमच्या दोघं माझ्याकडे काय. आम्ही पैसा नाही दिला तर तुम्ही मला काय करायचं तुमच्या पैशाचं? नाना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे मला. बरं काय विचारायचं बोला. पाऊस पडेल का? येईन ना पाऊस. केव्हा पडेल? लाखी पौर्णिमाला पाऊस येईन. कोणी सांगितलं तुम्हाला? नाही येतच असते का एवढे टायमाला होय बाबू. माहिती आहे का तुम्हाला हे? मग नाना म्हणजे बरं आधी कोणाला विचारू? मला एक विचारायचं आहे तुम्हाला. चक्याला विचार ना. चक्या भाऊ हुशार आमच्या बाईपैकी तुमच्यापैकी दोघांपैकी कोणाला विचारू? मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला. म्हातारी विचार. आणि तुम्हाला काय जड जातं काय? नाही त्याचं बघून काय ऐकायला येतं मला. आधी काकूला विचार मग ना. हा कोणची गोष्ट सांगायची. शाळा शिकलेली 12वी पास. तुम्ही 4थी शिकलात, मला अंगठाचे, मग तुम्ही सांगा. मला काय येतं? आणि तुम्ही तर म्हणतात मी 4थी शिकलोय. चौथी आहे बाय. मग सांगा ना त्याच्यातलं काय काय राहत ते. काय सांगायचं चौथी? नापाशे का पाचशे का बिगारी आहे का? काय बिगारी? बिगारी. बरी नाही भिकारी म्हणली. बिगारी म्हणायला पाहिजे. काय रे? मॅट्रिक पास बिगारी नापास. काय बरं काय? काय बोलते? मॅट्रिक पास बिगारी नापास. होय काय खतरनाक टाकलाय. मॅट्रिक म्हणती. मॅट्रिक डायरेक्ट आज मॅट्रिक. मॅट्रिक पास बिगारी नापास. बिगारी ना पास. तुला माहिती आहे मॅट्रिक म्हणजे काय काय? होय हिला कोणी सांगितलं मग? 10वी पास झालं का हां. माणूस त्याला मॅट्रिक, आणि पास जर नाही झालं तर बिगारी नापास. 12वीला पास म्हणते मॅट्रिक. 10वीला ना तुमचा 4थी शिकून काही फायदा नाही. 10वीलाच म्हणते ना. तुम्ही बिगारीच कामाचे बरे आहेत खरंच. बिगारी बिगारी. तुला माहित होतं बाबू? पहिले 10वीला पास झाले तर मॅट्रिक पास झाला. हा का? पहिले आमच्या शाळात होतो मी त्या टायमाला 7वी पोऱ्या पास झाला का बाबू? टक्केवारी पास जर झाला 7वी पास तर लगेच मास्तर आठवड्यातच बसायच्या खुर्चीवर. बरं ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो पहिल्यांदा. बर बैला सगळ्यात जास्त काय आवडतं ते तुम्ही सांगा. काय आवडत तिला काय सांगू आता? म्हणजे तुम्ही मग आता का आयुष्य गेल्या सोबत तिला काय आवडतं हे माहिती पाहिजे ना तुम्हाला. तुला चुक्याची भाजी. बरोबर का चुकीचं? परत कढी शेपू चोका. शेपू चुका भाजी मी एकदम. बरं तुम्ही एक खायची गोष्ट सांगितली, त्याचा आवडीचा कलर कोणता सांगा? गोडी शेव. आवडीचा गोडी शेव. कलर म्हणजे तिला काकूला असं लुगडं कोणत्या कलरचं आवडतं काय असं? तिला लुगडं गोदाडा नसलं तरी जमत. गोदाडे फाटकी चिंधी ते काय ते पडत ते नेसलं तरी जम पटत येते. मला देवानं किती दिलंय भरपूर.
तुम्हाला दोतार आहे का गोदाड्यासारखा? गोताने तर कसं आहे, बैल सगळ्यात जास्त कुठं जायला आवडतं? कुठं जायला हा? बाय बापा तिकडे बाय बापा राहिलेच नाही, खाल्ले देवान. तिकडं जायला आवडायचं का? हा लय आवडत तेव्हा, आता म्हणलं तर चल म्हणा सगळं टाकून. बाय बापा कुठं राहिले त्याचे, बरं मला हे सांगा, भाव तर कोणी नाही. मला भाव कोण आहे आणि मग आम्ही जातो नाही. बेकार जावं. तुझे भाव विचारते मी तुला. इतकं नाही ते. याला काय विचारतो ते विसरून चालेल. ना ना काही म्हणतो हे समजा आता. कोणता काय आवडत? पदार्थ कुठं? पदार्थ मला काहीच नाही आवडत, फक्त काय आवडत गुलाबजामुन. गुलाबजामू. चला आपण गुलाबजामू आणूया. बरं ते जाऊ द्या. ना ना बैल सगळ्यात जास्त कोणतं काम करायला आवडतं? कोणचं काम? हा, त्याला काम भांडे घासायला लय आवडत. पाठच बसते दणक दणक वाजत भांडी, तिथून पुढं चहा पाणी, भाकर तुकडा, आंघोळी स्नान, मग पोहे असले तर पोहे. पोहे नाही आवडत तिला. मटकी खावा लागत मला. मटकी, उठली की गुटुक गुटुक. ते झिंजे बरं आता नानाचं झालं, आता बैचं. नानाला सगळ्यात जास्त काय खायला आवडतं? तर माती दिली त्या म्हाताऱ्याला तरी खाई. मठ मठ हरभरा चांगलं सांगणार. काय खातं? चांगलं सांग ना. खायला आवडत, पण माती जरी दिली तरी खाई. मठ हरभरा तुरी. तुम्ही नका सांगू, थांबा 2 मिनिटं. तिची माती म्हणले मग कानसोळं खाईन ती. कानसोळं खाईन मग हेडीत का जायला. तिथे माणूस काय ते ती काय सांगितलं माती. मग तुम्हाला माती काय खातो दिलं बरोबर. तर तुम्ही खातातच ना. नाही माती खातो बरोबर. मग काय काठी घातली डोक्यात मग या सोयीने कुठं सांगते हरभरे तळी ते. बरं आता हे सांग, नानाला कोणता कलर आवडतो? आता कलर काय सांग, कशाचा कलर आवडतो? कलर खाण्याचा आवडायला म्हणजे कलर कसा असतो? आता कपड्याचा कलर असतो. लाल पिवळा. हा, जास्त करून कपड्याचाच. ढवळं. बरोबर आहे का? सफेद ढवळं एकदम. हा, बरं. सतरा. बघा नाना, बहिणी 2 उत्तर बरोबर दिले, तुम्ही इथलं 1 पण नाही दिलं बरोबर. हां बरं, तिसरा प्रश्न. नानाला सगळ्यात जास्त कशाचा राग येतो? माणसाचा. खातो काय माणसाला? माणसाचा. कोणत्या? माझा लय राग येतो. म्हातारीचा राग आहे, दुसरं कोणाचा? बरोबर आहे ना? हा बरं, जाग जाग. बघा 3 उत्तर बरोबर दिले. हा, अजून विचारतोय का? नानाला सगळ्यात जास्त कुठं जायला आवडतं? पंढरपूरला. थोडी जागा, परत पुढे जाऊ वाटत नाही. एवढंच लाजी द्याच खायला इथे. खायचं इदच, राहायचं इदच, संडास इदच, लगी इदच, खाणं इदच, राहणं इदच, आंघोळ इदच. गेलं तर एखाद्या बाईला इसारायचं द्यावं. बस. झालं मिठ. पदार बघ झाडाळीमधली पदार बघ तिथं पदार. आता ना तुमच्याकडे. बर. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर माझ्या लाडक्या आजीला राग आला तर तुम्ही कसा तिचा शांत करता राग? तिचा राग एका ठोक्यात राग तिचा बंद करीन नाही. दुसरा राग एकच. तिचा राग एका झटक्यास. अरे काय रे बाई, असे कशी उत्तर आहेत? मग एकच डोळा आहे, पण लई चमत्कारी काम. तुला 4 डोळे. तुला 4 डोळे. बेकार टाकला गेलं. हे टचवणार म्हणा तो कावळा कावळा आहे. ना ना गप्प. कावळा हे टचवणार म्हणतो. एका डोळा राहतो कावळा. ते मनीच ते हसत येत. बरं ना अजून एक प्रश्न विचार तुम्हाला. बर. तुमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा सगळ्यात पहिलं भांडण कशावरून झालं होतं? आमचं भांडण म्हणजे तिला तिकडं महाराजी जाऊ बाहेर जाते पळून गेली 2-3 बार. हा का? हा इथून शेडा टाकून इथून बळच आणायचं. मग भांडण फक्त त्याच्यानं झालं होतं का? त्याच्यानंच भांडण. मग तुम्ही काय केलं होतं? मग काय होते दंडोळ्या होत्या, तोडे होते, नथ होती आणि मंगळसूत्र ते सोनं म्हणून महाराज एक डोंगर त्याला
मग जायचं परत आणायचं बुवा. तुम्ही कसे शांत केले आणि कशी माग आणली? मग आणली आणायला गेलो तिच्या आईन मला देवळात बसवलं. काय मग ते देवळात होय? अरे बाप तिने म्हणला देवाच्या आईनं भाकर काढून दिली नेऊन. तिने देवाच्या आईनं आणि मारुतीचं मंदिरात आणि मारुतीच्या मध्ये आणि सासरा विचार सांगा सासरा मला अरे ते जावं जावलं मारते देवळात बसत नको तिकडे घरी आण. आणि मी बसलो तिथं देवळात. बेकार झालं. मग वरती पळूनच जायचे पहिले. बरं आता नाना एक शेवटचा आणि लास्ट प्रश्न राहिलाय. तुम्ही जर माझ्या वयाचे जर आत्ता झाले तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करता? लोकांचे पोटे उचलायचे. पण मग खायचं काय होतं दाणे होते खायला. दाणे होते खायला लोकांचे पोट. मग तर वाट बघायची दाण्याची दाण्याची. मी नव्हते तुमचे पोटे उचलं ना खायला तर मला बघायचं दाण्यानं वाट बघायची. माझ्या जास्त दाणे पैसे नाना बेकार झालं रे. मग काय खात होती? बरं सांग. मी शिव आहे अजून याची आजी आहे अजून आम्ही तिघीनं गवत वाहिले. नाना तुम्ही सांगा तिथं जाऊ. गवत वाहू दाणे आणले सांजा भरून. थांब ना 2 मिनिटं. काय करता तुम्ही? काय करता काय यायचं जर वय दिलं तर? तो वय आम्हाला वय हां आणि तो या वयाला काय करा आम्ही काय करायचं काय तो या वयाला घेऊन काय करायचं? काय करता जर समजा जर दिलं तर बा चिक्या म्हणते लग्न करता. हा लग्न करावं लागेल ना. मग हा लग्न म्हणलं असं बोला ना मग लग्न करू. अजून म्हातारीला पोरगी आले तर हाताखाली कामाला येईन. सुख होईन म्हातारीला चांगलं होईल. होय त्याच्या घ्यायचं सांगा जा ना. त्याचं एवढंच झालं. लग्न करा लग्न करा. बाशिंग बांधीन ना मग बरोबर दोघांना बी. सांगा ना काय करता? मग घेऊन लग्न करून तू आम्ही. मग नाही मग तुमचं आमचं काय आता आम्हाला कोण पोरगी उभं तरी नाही का आमच्या पुढं. जर माया वयात तुम्ही आले जर तुम्हाला माया वयात दिलं बा आता माया वयात तर तुम्ही आले हा तर काय करता पहिल्यांदा? मग लग्न करीन आणि म्हातारी पोलत घालीन ना. नाही तर तळ्यात टाकीन. मला पुलात घालायला नाही घ्यायचं कोणी तळ्यात नाही पण तुम्हाला लई घेते पटक्यात उचलून. मग ते म्हणते त्याला काळा असा असं करतोय. कसा करतो बाई कावळा? कसा करतोय? डोळा फिरतो. मग त्याच्यासारखं काय ना डोळा फिरतो. तर आता आजी आजोबांसोबत गप्पा गोष्टी आणि त्यांना प्रश्न वगैरे विचारून एकदम त्यांचं मन मोकळं उत्तर आज आपण जाणून घेतलंय. तर ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर आज आपल्या घरी नाही का आपल्या आजीला भेटायला प्रमुख पाहुणे येणार आहेत. ते म्हणजे आपल्या प्रांजलताई दिदी जे इथं नाही का शिवमहापुराण कथा सांगताय सप्त्यामध्ये. ते आज आवर्जून आपल्या आजीला भेटण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी आपल्या घरी येऊन राहिले आहेत. तर चला आता तुम्हाला ते आले लगेच भेटवतो. वाट बघायचं काय झालं छान बाबू. तसं गरमत आलंय. चालायचं आम्हाला आवरायला टाइम लागतो ना बाबा. हा तुमच्या आम्हाला पण ते असं काहीतरी करून आम्हाला पण वस्तू येते. बरे बाबा ह्या वयात भर ह्या वयात फेमस झालो आपण. जवळ जवळच येत आपण. हा मग काय. तुम्ही मेन लावता? तुम्ही मी मेन लावते. आई नाही लाई. आई माझ्यापेक्षा तरुण दिसती. ती कसं काय मेन लावीन? आई ते कुणी नाही लावीत मी. बरं बाहेर ते काय ते पत्र्यात बाहेर करतो. आम्हाला 2 मुलं आहेत 2 मुली आहेत. ते राहण्यात राहला घर आम्हाला काय करून खाऊ घालता? काय घालावा पोहे करू होय नको भजे व्हिडिओ इतके भारी करताना आम्हाला फक्त पोह्यावर वाटायला भजे भजे करू मी दुधाचा चहा असते. चहा मी पण नाही येत. इंस्टाला पण आयडी आहे ना? इन्स्टा फेसबुक युट्यूब मी तेच मला इंस्टाग्रामला आजीला बघितलेले येतात रील्स येतात तुमच्या. हा बघितलेले आहेत तुमचे व्हिडिओ. आता मी तुम्हाला बघितलेले आहेत. प्रत्येक फोनात तिला बटन आले आजीला. कोणचं सिल्वर का गोल्ड? बघितलं का तुम्ही कधी? नाही. दाखवतो. आवडते का कथा आवडते का? व्हिडिओ कसं काय होतो मला म्हातारे चांगली. ऐकून येतं कसं काय
देवाच्या निमित्ताने हे नसलं का देवाच्या निमित्ताने येत जा. देवाच्या निमित्ताने येता ना तुम्ही. इकडं खालून अरे वा नीलूची आजी. छान छान. फॉलो करीत जा मला. ते कसं समजत लाईक फॉलो करीत जा. फॉलो करते ते कसं समजत फोटो काढायचा घे. फोटो काढायचा फोटो काढा काढा. फोटो काढ ना. जवळ उभा करा. मग पहिल्या हातापायाला तेल लावायचं, असं गुरगळायचं, चुरगायचं, आंघोळ घालायची, मग लांबायचं ते. चला आम्हाला नाही जमणार ते. चला या कथेला. हा या. बाय बाय. तर चला काही जाता नाही का जस्ट दीदी चहा घेऊन गेले आहेत आणि आता शिवमहापुरम कथेला सुरुवात झाली आहे. आज शिवमहापुरम कथेचा 7वा दिवस आहे, म्हणजे आपल्या सप्त्याचा पण 7वाच दिवस आहे आणि आज लास्ट दिवस आहे. आज शिवमहापुरम कथेमध्ये काय होतंय ते तुम्हाला दाखवतो आणि घरी आल्यानंतर आपल्या आजच्या ब्लॉगला पूर्ण विराम देतो. तर चला लगेच. तर गायचं आत्ता जस्ट नाही का शिवमहापुरम कथा ऐकून घरी आलोय, जेवण वगैरे केलंय आणि आत्ता नाही का आपली आजी झोपली, आजूबाजून जेवण करून यायचे बाकी येतं. आज सगळ्या गोष्टी एवढ्या भारी झाल्यात आणि त्यातल्या त्यात नाही का आपल्या घरी आज दीदी आल्या होत्या. त्यातल्या त्यात आजीच्या आणि दीदीच्या गप्पा एवढ्या मन भरून आणि एकदम मोकळ्या झाल्या. खरंच एकदम भारी वाटलं. आणि दीदींनी नाही का त्यांच्या एकदम सुंदर अशा वाणीतून आपल्या आजीचं मनसोक्त आणि मन भरून नाही का कौतुक केलं. त्यामुळे मी दीदींचे नाही का मनापासून आभार व्यक्त करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या असं दररोजच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, सगळेजण एकदम हॅपी राहा. यायला दे ना महाराजांना घ्या घ्या.